नमस्कार माझ्या सगळ्यांना. आज आपण शिकणार आहोत भूप रागाची स्थाई. आधी मी तुम्हाला अवरह आणि अवरह बोलून दाखवतो. सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. हे झालं अवरह आणि अवरह. आता आपण पकड शिकणार आहोत. सा ध ध सा ध सा रे ग सा रे ग प ग ध प ग रे ग रे सा. ही झाली पकड. आता स्थाई कशी लिहायची? सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग. हा सा आपण बोलतो सा रे ग म प ध नि सा. तो लास्ट मधला आपल्याला सा वापरायचा आहे. सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग. सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग. आता याच्या पुढचं ग प ध सा रे सा ध प सा प ध प ग रे सा ग प ध सा. हा मी सा वापरला आहे, तो पण सेमच तोच सा आहे. ग प ध सा रे सा ध प सा प ध प ग रे सा. मी तुम्हाला आता अख्खं बोलून दाखवतो. सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग. सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग. ग प ध सा रे सा ध प सा प ध प ग रे सा. ग प ध सा रे सा ध प सा प ध प ग रे सा. सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग. ध प ग रे सा रे ग प ग ध प ग. ही झाली आपली भूप रागाची स्थाई. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.